नमस्कार. ज्यावेळी हा गाव वसला त्यावेळी हे चराचर म्हणजे भूतक्षेत्र अशा परिस्थितीचं वातावरण त्यावेळी होतं आणि त्या अनुषंगाने त्यावेळी जी काय स्थापना झाली मनुष्याची त्यावेळी बराचसा त्रास झाला त्या काळात. त्यावेळी त्या त्रासामागे कारण काय हे ज्यावेळी देवस्वरूपात विचारलं गेलं त्यावेळी त्यांना म्हणजे ती कल्पना आली की ह्या परिसरात अशा अशा म्हणजे पिशाचाचा चराचर चालू आहे. मग त्यामागे आता वस्ती तर त्यांनी स्थापन केलेली होती. मग त्याच्यासाठी देवाकडून त्यांनी मागणं मागून घेतलं की त्यावेळी पूर्वजित म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे करत होते, पण ते आता शक्य नसल्यामुळे काही कालांतर ते प्रतिवर्षाचं हे कमी करून आम्ही त्याच पद्धतीत पाषाणाकडून कौल प्रतिवर्षाप्रमाणे न करता आम्ही ती 3 वर्ष सलग आम्हाला न जमल्यामुळे ती 3 वर्षाची अशी 3 दिवस 3 रात्र आम्ही वेशीबाहेर पूर्ण गाव मोकळा करून वेशीबाहेर राहू असा हुकूम घेतला. कारण त्या हुकुमानंतर जे जे काय चराचर आहेत त्यांना जे काय लागभाग देण्याचा आहे तोही आम्ही कौल प्रसाद हे ज्यावेळी म्हणजे पूर्वजात जशी चालणूक आलेली आहे त्या पद्धतीत ते आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीत आम्ही हा कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे पुढे. आता प्रतिवर्षाप्रमाणे ज्यांची राहण्याची सोय आहे त्या पद्धतीत ते आधी म्हणजे ज्यावेळी हा मेळा ठरतो, मेळा ठरल्याच्यानंतर दिवस ठरल्याच्यानंतर पाषाणी होतं, पाषाणी झाल्यानंतर पुन्हा मेळा भरला जातो आणि दिवस ठरल्या व डेफिनेट अमुक तारीख आहे असं झाल्याच्यानंतर आजूबाजूचे जे परिसरात इथे राहणारी आहेत आमची वांगणी गावची ग्रामस्थ ते प्रत्येकाच्या ज्या ज्या घरात राहतात त्या कुटुंबांना येऊन सुंचा करतात की आमची अशी तारीखला आता पळण आहे, आम्ही येणार आहोत, आधी सुंचा करतात. मग त्याप्रमाणे ह्या परिसरातील लोक जे आहेत तेही भरपूर आम्हाला सहकार्य करतात. सर्व काय आल्यानंतर इथे अशा पद्धतीचा तो पूर्वजित आराखडा चालूच आहे आतापर्यंत. येतेवेळी जसा प्रसाद घेऊन आम्ही येतो त्याचप्रमाणे इथलंही वातावरण त्याच अनुषंगाने तसंच आहे. 3 दिवस 3 रात्र झाल्यानंतर 4थ्या दिवशी आम्ही संपूर्ण रयत सकाळी 9-9:30ला इथे जमणार. जमल्याच्यानंतर गावकर मंडळी एकत्र बसून गावकर अधिक आमचे मेळेकर विनंती घालणार, गावकर प्रसाद चढवणार. हा कार्यक्रम इथे 9:30 पासून चालू असतो आणि त्या विचारातून म्हणजे बघ जशा पद्धतीत आता हुकूम दिलेला आहे, गाव वसवलेला आहे, आता माघारी जाण्यासाठी गावघरासाठी तू पूर्ण मोकळीक करून आज तुझा होकार आहे काय अशा पद्धतीचं वचन घेतलं जातं आणि वचन दिल्याच्या नंतर पुन्हा दुपारी 2 वाजल्याच्या नंतर आम्ही इथून देव आधी मंदिरात गेल्याच्या नंतर तो निवासस्थानात बैठक झाल्याच्या नंतर त्यानंतर जी काय रयत आलेली आहे ती पुन्हा आपल्या घरी जाते.